अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आजच्या या व्हिडिओमार्फत आपण स्वामींना प्रश्न कसा विचारावा किंवा कौल कसा घ्यावा स्वामींकडून ही ही म्हणजे या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. त्याचबरोबर ही एक चूक टाळली तर तुम्हाला 24 तासाच्या आतसुद्धा तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. प्रत्यक्ष स्वामी महाराज तुमच्या प्रश्नांचं उत्तर देतील. आता बघा, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की स्वामींना आपण प्रश्न कसा विचारायचा आणि त्याचं उत्तर स्वामी महाराज आपल्याला कसं देतील बरं, असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये विचार येत असतो. तर हो, खरंच स्वामी महाराजांना आपण जो प्रश्न विचारतो, स्वामी महाराजांना जो आपण कौल लावतो, तर त्याचं उत्तर स्वामी कशा प्रकारे देतात हे आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर चला, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता आपण बऱ्याच काही जीवनामधले जे काही आपले प्रश्न आहेत, सर्वात मोठा प्रश्न आपल्याला पडत असतो, काही ना काही प्रश्न पडत असतो. मग कोणाला विचारावं, कोणाकडून उत्तर घ्यावं, योग्य सल्ला कोण देणार का नाही, असं बऱ्याच आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. मग बघा, इतर लोकांना विचारण्यापेक्षा, इतर लोकांचा सल्ला घेण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वामी माऊलींना प्रश्न विचारा, स्वामी महाराजांना कौल लावा. 99% लोकांना हे माहीतच नाही की स्वामी महाराजांना कौल म्हणजे स्वामी महाराजांचा कौल कसा घ्यावा, स्वामी महाराजांना कौल कसा लावावा. बघा, आपण सगळेच आयुष्यात कुठेतरी अडकत असतो बरं का. कुठे ना कुठेतरी आपण अडकत असतो. कधी पैशाचा प्रश्न आपल्या मध्ये म्हणजे आपल्याकडे उद्भवत असतो, कधी नात्यांचा प्रश्न, तर कधी करिअरचा. त्याचबरोबर विविध साऱ्या अशा अडचणी असतात आणि त्यावेळी योग्य काय निर्णय करावा का, म्हणजे आपण त्यावेळी आपण काय करतो की इतर लोकांना विचारत असतो. मग बरेच लोक आपला भल्याचा विचार करतात असं नाही. काही जण आपल्याला योग्य विचार म्हणजे योग्य ते मार्गदर्शन करत असतात, पण काही जण आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत नसतात. मग आपल्याला नेमकं ऐकावं तरी कोणाचं, असे बरेच प्रश्न पडत असतात. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, इतर लोकांना विचारण्यापेक्षा आपल्या स्वामी माऊलींना विचारा. कारण स्वामी माऊली हे फक्त देव नाही, तर ते आपल्या आयुष्यातील योग्य ते मार्गदर्शक आहेत. ते म्हणजे आपले स्वामी माऊली. त्याच्यामुळे आपलं मार्गदर्शक हे आपल्या स्वामींना बनवा. आपण कुठे चुकतो, आपण कुठे काय चूक करतो, हे सगळं काही स्वामी महाराजांना कळत असतं आणि आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते सगळं काही स्वामी माऊली आपल्याला योग्य त्या ठिकाणी आपल्याला सांगत असतात. मग आपल्याला स्वामी महाराजांना प्रश्न कशा प्रकारे विचारायचा. बघा, ज्यावेळेस आपलं मन शांत नसतं, विश्वास पूर्ण नसतो, म्हणूनच आपण काय करतो, कुठे ना कुठे काही ना काही विचार करत बसतो की कसं व्हावं, आता यातून आपल्याला मार्ग कसा निघावा. करिअरचा असतो, पैशाचा असतो, त्याचबरोबर नात्यांचा असतो, खूप साऱ्या अडचणीचा प्रश्न असतो. मग खरं काय आणि खोटं काय, योग्य काय अयोग्य काय आणि काय करावं काय नाही, हा प्रश्न आपल्याला पडत असतो. तर बघा, प्रत्यक्ष स्वामी महाराजांना तुम्ही हा प्रश्न विचारू शकतात आणि स्वामी माऊली तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे नक्की देत असतात. मग स्वामी महाराजांना कशा प्रकारे तुम्हाला उत्तर विचारायचं आहे, स्वामी महाराजांना कशा प्रकारे तुमचा प्रश्न तुम्हाला स्वामी महाराजांना विचारायचा आहे. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक कागद घ्यायचा आहे आणि तो कागद म्हणजे बरोबर साईजचा तुम्हाला एक मधभरातून असा तो कागद कट करून घ्यायचा आहे, म्हणजे फाडून घ्यायचा आहे. दोन्ही पण कागदाचे दोन्ही म्हणजे छोट्याशा चिठ्ठ्या तुम्हाला बनवायच्या आहेत. दोन एकाच साईजच्या चिठ्ठ्या तुम्हाला बनवायच्या आहेत आणि तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून स्वामी महाराजांसमोर तुम्हाला बसायचं आहे.
उदबत्ती लावा, धूप-दीप लावा आणि स्वामी महाराजांना तुमचे जे काही अडचण असो ती तुम्हाला त्या चिठ्ठीमध्ये लिहायची आहे. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला दोन्ही पण चिठ्ठीमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. आणि नंतर खाली तुमचं मग कोणत्या संबंधित अडचण असो, नात्यांसंबंधित असो, करिअर संबंधित असो किंवा काही तुमच्या जीवनातील असंख्य प्रश्न काही असो, त्यांच्या संबंधित तुम्ही त्या चिठ्ठीमध्ये प्रश्न लिहू शकतात. थोडक्यात लिहायचं आणि हो एका ह्याच्यात लिहायचं आणि नाही एका ह्याच्यात लिहायचं. अशा प्रकारे दोन्ही चिठ्ठ्या एका साईजमध्ये तुम्हाला फोल्ड करायच्या आणि देवघरासमोर बसून तुम्हाला त्या दोन्हीही चिठ्ठ्या, स्वामी महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल तर स्वामी महाराजांच्या मूर्तीच्या चरणाजवळ तुम्हाला त्या दोन्ही चिठ्ठ्या हातात घ्यायच्या आहेत. डोळे मिटून स्वामी महाराजांना अंतःकरणातून स्वामी महाराजांना तुम्हाला हाक मारायची आहे, बोलायचं आहे, स्वामी माऊली, मी तुम्हाला हा प्रश्न विचारत आहे, माझ्या जीवनासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, तुम्ही याचं मला उत्तर द्या. स्वामी माऊली, मी म्हणजे कोणतं नेमकं माझ्या आयुष्यात मी खूप अडचणीत आहे, मला मार्ग दाखवा स्वामी माऊली, मी काय करू काय नाही हे मला तुम्ही सुचवा आणि योग्य ते मार्गदर्शन मला करा स्वामी माऊली, असं तुम्हाला स्वामी महाराजांना म्हणायचं आहे, बोलायचं आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही अंतःकरणातून आर्ततेने स्वामी महाराजांना हाक मारताल त्यावेळेस स्वामी महाराज नक्की तुमच्यासाठी धावून येतील आणि तुम्हाला योग्य ते उत्तर स्वामी महाराज देतील आणि योग्य ते मार्गदर्शन स्वामी महाराज करतील. बघा, तुम्हाला इतर लोक तुमच्या भल्यासाठी काहीही सांगणार नाहीत, पण स्वामी माऊली हे तुमच्या भल्यासाठी योग्य तेच तुम्हाला सांगतील. त्याच्यामुळे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा. तो विश्वास तुमचा कधीही मोडीस येणार नाही. तो विश्वास तुमचा 100% खरा ठरणार. तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि स्वामी माऊलींसमोर बसून तुम्हाला हे सगळं काही मनातली तुमचं जे काही ते बोलायचं आहे आणि त्या चिठ्ठ्या स्वामी महाराजांच्या चरणावरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. बघा, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि स्वामी महाराजांना म्हणा, योग्य काय ते आहे ते तुम्ही मला सुचवा. तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तर तुम्हाला सकाळी काय करायचं आहे, ज्यावेळेस अंघोळ होईल त्यावेळेस तुम्हाला घरातील कोणत्याही एका व्यक्तीकडून तुम्हाला ती चिठ्ठी उचलायची. आता बघा, ही चूक तुम्ही टाळायची आहे, ही चूक तुम्हाला करायची नाही. तुम्ही स्वतः ती चिठ्ठी उचलायची नाही, घरातील इतर व्यक्तींना ती चिठ्ठी तुम्हाला उचलायला लावायची आहे. बघा, आणि तुम्ही सकाळी पण आपण पूजा झाली, धूप-दीप लावला, उदबत्ती म्हणजे सगळं काही लावलं, पूजा झाली की नंतर तुम्हाला ती चिठ्ठी स्वामी महाराजांच्या चरणावरती ज्या 2 चिठ्ठ्या तुम्ही ठेवलेल्या आहेत तर त्या चिठ्ठ्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांच्या चरणावरती चिठ्ठी घरातील दुसऱ्या व्यक्तीला किंवा लहान मुलाला घ्यायला लावायचे आहे आणि ज्यावेळेस त्या चिठ्ठीमध्ये जे उत्तर येईल तर ते उत्तर तुमच्या आयुष्यासाठी योग्य आहे आणि ते उत्तर प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी दिलेलं आहे असं समजून त्याच उत्तरावर तुम्ही पुढचं म्हणजे जे काही तुमचं कार्य आहे तर ते करू शकतात. आणि ताईंनो, हे उगाच भलत असेल तर काहीही नाही, तर 100% खरी गोष्ट आहे. मी माझ्या प्रत्येक जीवनातील प्रत्येक आयुष्यातील जे काही प्रश्न आहेत तर ते मी स्वामी महाराजांना विचारत असते आणि स्वामी महाराजांना ज्यावेळेस विचारते मी, ज्यावेळेस त्या चिठ्ठीमध्ये जे हो नाही जे काही येतं तर तेच योग्य आहे असं मी तेच योग्य आहे आणि त्याच ह्याच्यावर मी चालत असते. कारण स्वामी महाराज कधीही आपलं वाईट करून हवं असं स्वामी महाराजांना वाटत नसतं. आपल्यासाठी जे योग्य आहे, जे चांगलं आहे तेच स्वामी महाराज आपल्याला देत असतात आणि स्वामी महाराजांचा जो निर्णय आहे तर तो निर्णयही तुम्ही मान्य करून घेण्याची ताकदसुद्धा तुमच्यामध्ये असायला पाहिजे. हो उत्तर आलं तर तुमचं नशीब, नाही उत्तर आलं तरी पण तुमचं नशीब. म्हणून स्वामी महाराजांच्या निर्णयावर तुम्हाला अटळ राहायचं आहे. बघा, स्वामी माऊली योग्य तो निर्णय आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला स्वामी महाराज आयुष्यात देत असतात आणि अशा प्रकारे नंतर तुम्हाला बघा 24 तासाच्या आत तुम्हाला योग्य ते उत्तर स्वामी महाराज देतात. म्हणजे देतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तुम्हीही स्वतः अनुभवा. ज्यावेळेस तुम्हालाही जीवनामध्ये अशा अडचणी असतील, अशा तुम्ही पण अडचणीत असाल, तुम्हाला काय करावं काय सुचत नसेल तर त्यावेळेस स्वामी महाराजांना
अशा प्रकारे प्रश्न विचारा, त्याचं उत्तर 24 तासाच्या आत तुम्हाला स्वामी महाराज देतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. ताईंनो आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.